नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या टॉपिकला सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये प्रकरण क्रमांक 3 या प्रकरण क्रमांक 3 साठी कोणत्या प्रकारचे MCQ आणि कशा प्रकारचे MCQ या ठिकाणी विचारले जातील याचा विचार आपण आज या ठिकाणी करणार आहोत। खरं तर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे आकलनावर आधारित आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्हाला आकलन होईल, प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारलेला आहे, कोणत्या कन्सेप्टवर विचारलेला आहे याचा पूर्णतः विचार करून आपल्याला या MCQ क्वेश्चन्समधील जे काही पर्याय दिलेले असतात, मल्टिपल चॉईस आपल्याला दिलेला असतो, तर त्या मल्टिपल चॉईसमधून आपल्याला सिलेक्ट करायचं असतं। आपण प्रत्येक प्रकरण वाईज जातो आहे। प्रकरण क्रमांक 1 वर आपण MCQ बघितले, प्रकरण क्रमांक 2 वर बघितले, आता प्रकरण क्रमांक 3 दॅट इज द सर्कल। नाउ विच आर द कन्सेप्ट्स इन द चॅप्टर दॅट इज सर्कल। याच्यामध्ये कन्सेप्ट कोणते आहेत नेमके त्याची एकदा आपल्याला रिव्हिजन करावी लागेल की काय काय कन्सेप्ट दिलेले आहेत। मग ते कन्सेप्ट विचारात घेऊन नुसतं त्याचं नाव जरी आपल्या लक्षात आलं तरी आपल्या डोळ्यासमोर त्या कन्सेप्टचे पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे। म्हणजे इथपर्यंत आपला अभ्यास असला पाहिजे। प्रकरणामध्ये दिलेले जे टॉपिक्स आहेत तर त्या प्रकरणामध्ये दिलेल्या टॉपिक्सचा क्रम कसा आहे किंवा काय काय आहे, कुठल्या टॉपिकनंतर कोणता टॉपिक दिलेला आहे हे सुद्धा आपल्याला आठवणं फार गरजेचं आहे। त्यामुळे त्या प्रकरणाचा अभ्यास करताना, कारण अभ्यास करणे हा एक फार मोठा भाग आहे, ज्यावेळेस अभ्यास करताना मला या सगळ्या कन्सेप्टचा एक एक कन्सेप्टचा विचार करावा लागेल। आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये या कन्सेप्टवर आधारित उदाहरणं असतात। मग मला जर पूर्ण कन्सेप्ट आकलन झालेलं असेल तर मी सहज ते सोडवू शकतो, सहज त्याचं उत्तर किंवा सहज त्याचं सगळं जे काय म्हणूया आपण पर्याय आहे तो पर्याय मला पटकन निवडता येईल। मग आता सर्कलमध्ये कोणते कन्सेप्ट दिलेले आहेत? पहिला कन्सेप्ट आपण सर्कलमध्ये जो शिकलेलो आहे तो म्हणजे सर्कल पासिंग थ्रू द डिस्टिंक्ट पॉइंट्स। सोपा कन्सेप्ट आहे एकदम, पण आपल्याला इमॅजिनेशनवरून ते लवकर लक्षात येत नाही। कसं तर प्रात्यक्षिक दाखवलं तर पटकन लक्षात येतं, पण जेव्हा आपण इमॅजिनेशन करतो की सर्कल पासिंग थ्रू द डिस्टिंक्ट पॉइंट्स, वेगवेगळे पॉइंट्स तुमच्या प्लेनमध्ये आहेत। इफ यू आर गिव्हन वन पॉइंट इन अ प्लेन, then how many circles can you draw passing through that point? The answer is infinitely. म्हणजे अनंत वर्तुळं आपण एका बिंदूमधून जाणारे काढू शकतो। खरं तर हे टॉपिक झालेले आहेत। दुसरा भाग, इफ यू हॅव गिव्हन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स इन अ प्लेन, तुम्हाला प्रतलामध्ये 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स दिलेले आहेत। अँड हाऊ मेनी सर्कल्स कॅन यू ड्रॉ पासिंग थ्रू द 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स इन अ प्लेन? त्याचा आन्सर आहे इन्फायनाइटली। त्याचा आन्सरसुद्धा अनंत असा आहे, म्हणजे अनेक वर्तुळं आपण 2 डिस्टिंक्ट पॉइंट्समधून काढू शकतो। तिसरा, हाऊ मेनी सर्कल्स कॅन यू ड्रॉ through the 3 distinct points, 3 non-collinear distinct points, non-collinear points in a plane. मग तुम्ही असा विचार केला की नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत प्लेनमध्ये, 3 पॉईंट्स मला दिलेले आहेत, हाऊ मेनी सर्कल्स कॅन वी ड्रॉ? हे सगळं प्रात्यक्षिक तुम्हाला झालेलं आहे, आपण शिकलेलो आहोत। मी पुन्हा त्याची प्रोसेस सांगत नाही, त्यामुळे मी सगळं महत्त्वाचा मुद्दा सांगतो की हाऊ वी ड्रॉ द सर्कल ऑफ अ सर्कल, ट्रायंगल। ट्रायंगलचं सर्कल काढताना आपण जी प्रोसेस वापरतो, 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स म्हणजे 3 व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल।
आणि सरळ सर्कल काढताना आपण काय करतो, ऑल दिस 3 पॉईंट्स आर लाय ऑन अ सर्कल, दिस इज द सर्कल. आणि मग किंवा सर्कल पासिंग थ्रू द 3 व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. येस. आणि मग ते सर्कल काढताना आपण जी प्रोसेस वापरतो तीच प्रोसेस इथे वापरायची आहे. मग आन्सर किती काय असेल तर 1 अँड ओन्ली 1. हा एक कन्सेप्ट झाला. दुसरा कन्सेप्ट आपला त्या प्रकरणामध्ये दिलेला आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. मग आता इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे काय, तर सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर. मग आता 2 सर्कल्स जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर मॅक्झिमम किती पॉईंट्समध्ये ते इंटरसेक्ट करतील तर 2. येस. आणि मिनिमम किती पॉईंट्समध्ये तर 1. मग ज्यावेळेस 1 पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट करतात त्यावेळेस 2 प्रकार आहेत. सर्कल्स मे इंटरसेक्ट इन 1 पॉईंट एक्सटर्नली और सर्कल मे इंटरसेक्ट ईच अदर इंटरनली. इंटरनली आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. हा एक भाग तुमच्या लक्षात आला. त्यानंतर या टचिंग सर्कल्सचा विचार केला तर यांना टँजंट सर्कल असंही म्हणतात. यांना टँजंट सर्कल, दिस सर्कल्स आर टँजंट सर्कल्स. म्हणजे मी आता डायग्रॅम वगैरे काढून दाखवत नाही. या ठिकाणी सर्कल आहे आणि हे सर्कल इंटरनली टचिंग सर्कल म्हटलं तर अशा पद्धतीने मला काढता येईल. येस. एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हटलं तर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स काढता येतील. कन्सेप्ट बघा कशा पद्धतीने आहेत. मग आता याच्या पुढे अजून एक थेरम आपला झालेला आहे. काय थेरम झालेला आहे की इंटरनली टचिंग सर्कल्स ऑर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, इफ सर्कल्स आर इंटरनली टचिंग ऑर एक्सटर्नली टचिंग, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, this is the point of contact, this is the point of contact, and this point of contact is collinear with the centers of the circle. किंवा this point of contact lie on the line joining the 2 centers. म्हणजे हे 2 सेंटर्स आहेत. या 2 सेंटर्समधून जाणारी जी रेषा असेल, येस, या रेषेवर हा बिंदू या ठिकाणी असेल. म्हणजे ऑल दीज 3 पॉईंट्स आर कोलिनियर, मीन्स सेंटर्स ऑफ द 2 सर्कल अँड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, ऑल दीज आर द कोलिनियर. तसंच या ठिकाणी असेल हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे सेंटर्स ऑफ द 2 सर्कल्स मी ज्यावेळेस जॉईन करेल त्यावेळेस हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, दिस पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज lie on the line joining the centers. हा कन्सेप्ट आहे. मग या कन्सेप्टवरून आपण पुढे कसं गेलो तर पुढचा कन्सेप्ट काय, तर इफ द सर्कल्स टच एक्सटर्नली, इफ द 2 सर्कल्स टच एक्सटर्नली, ज्यावेळेस एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील त्यावेळेस काय घडेल तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू R1 प्लस R2. हा मुद्दा लक्षात घ्या. ज्यावेळेस एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील त्यावेळेस त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स हे रेडियसच्या बेरजे बरोबर असतं. म्हणजेच काय, द सम ऑफ द रेडाय ऑफ द 2 सर्कल्स. येस, डिस्टन्स बिटवीन द 2 सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ द रेडाय ऑफ द 2 सर्कल्स. देन नेक्स्ट पुढचा कन्सेप्ट हा तुमच्या लगेच लक्षात येईल. ही R1 ही रेडियस आहे मोठ्या सर्कलची, लहान सर्कलची R2 आहे. हे डिस्टन्स मला काढायचं आहे. इथे काय येईल फॉर्म्युला, R1 मायनस R2. हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. आता हे बेसिक आहे. तुम्ही म्हणाल की सर हे काय आहे, हे फारच बेसिक आहे, हे आम्हाला येतं आणि याच्यावर आपल्याला जास्त उदाहरणं येत नाहीत, मग फार लक्ष काय द्यायचं. तर आपण लक्ष देणे याचा अर्थ असा की मला काय काय समजलेलं आहे हे आठवून बघतो आहोत. दॅट इज द अंडरस्टँडिंग म्हणण्यापेक्षा रिमेंबरिंग. येस, रिमेंबरिंग ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे मला काय समजलेलं आहे याचं रिमेंबरिंग करणं, याचं आठवणं, हा त्याच्यातला भाग आहे. त्यामुळे हे तुम्हाला आठवायला पाहिजे. अशा पद्धतीने हा एक कन्सेप्ट या ठिकाणी दिलेला आहे. नंतर
दुसरा एक कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत, इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. मग इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क काय आहे हे ताबडतोब माझ्या लक्षात आलं पाहिजे. समजा हे सर्कल या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा भाग इंटरसेप्टेड अँगल मीन्स द अँगल हुज व्हर्टेक्स इज lie on the arc of a circle and the two sides forms the or two sides determines the end points of that arc. म्हणजे या पद्धतीने जर मी विचार केला तर दिस इज द इन्स्क्राइब्ड अँगल. व्हर्टेक्स ऑफ दॅट अँगल इज ऑन द आर्क ऑफ अ सर्कल. समजा मी या ठिकाणी AXB असं जर विचारात घेतलं किंवा ACB असं विचारात घेतलं तर हा C अँगल जो आहे दिस इज द इन्स्क्राइब्ड अँगल. बरोबर आहे. हा एक कन्सेप्ट आपण बघितला. समजा हा X असेल. आता या अँगलच्या इंटेरियरला हा पार्ट आहे, त्यामुळे या आर्कला काय म्हणायचं, इंटरसेप्टेड आर्क. दिस इज इंटरसेप्टेड आर्क. येस, हा इंटरसेप्टेड आर्क आहे. दिस इज द इन्स्क्राइब्ड अँगल. आता याच्यात महत्त्वाची गंमत अशी आहे की इन्स्क्राइब्ड अँगल हा जो आहे तो कोणत्या आर्कमध्ये इन्स्क्राइब झालेला आहे हे लक्षात घ्या. धिस अँगल ACB, मी काय म्हणतोय माझ्याकडे लक्ष द्या. धिस अँगल ACB इन्स्क्राइब्ड इन द आर्क ACB अँड इट इंटरसेप्ट्स द आर्क AXB. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा मुद्दा लवकर कळत नाही. म्हणजे अँगल इन्स्क्राइब कोणत्या आर्कमध्ये झालेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला दोन या शब्दांमध्ये फार गोंधळ होतो, इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्कच्या ज्या कंडिशन्स आहे पुस्तकामध्ये बरेचशा अशा डायग्रॅम्स दिलेल्या आहेत की इंटरसेप्टेड आर्क केव्हा केव्हा असेल हे पुन्हा एकदा बघा आणि मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचारलेलं असतं. हा एक कन्सेप्ट तुमचा आहे म्हणजे इंटरसेप्टेड इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. येस. दुसरा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आपण शिकलेलो आहे. मग या इन्स्क्राइब्ड अँगलवरून काय काय मला विचारात घेता येईल की अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. बघा, ह्या स्टेटमेंटवरून मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये अनेक प्रश्न विचारलेले असतात. येस, म्हणजे अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. दुसरा भाग असा की मेजर ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे काय, अँगल ACB इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AXB. हा फॉर्म्युला मला लक्षात असला पाहिजे. बरोबर आहे. हाफ ऑफ दॅट इंटरसेप्टेड आर्क. बऱ्याच वेळा असं असतं मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये की हा अँगल दिलेला असतो. समजा हा 60 डिग्री दिलेला आहे आणि इथे हा सेंटर दिलेला असतो त्यांनी बघा, आणि अशा प्रकारचा एक सेंट्रल अँगल दिलेला असतो आणि त्यांनी विचारलेलं असतं की मेजर ऑफ धिस अँगल इज 60 डिग्री, देन व्हॉट इज द मेजर ऑफ धिस सेंट्रल अँगल. मग आपल्याला प्रश्न पडतो की हा फॉर्म्युला तर ह्या आर्क काढण्याचा आहे. बरोबर आहे. या अँगलचा किंवा आपल्याला हा आर्क काढता येईल, याच्या दुप्पट येईल हा. बरोबर आहे, 120. मग आपल्या हे लक्षात येत नाही की सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग आर्क. म्हणजे या आर्कचं मेजर जर 120 असेल तर या सेंट्रल अँगलचं मेजरसुद्धा 120 असेल. हा भाग आपल्या काय असतं की आपण शिकलेलो असतो, सगळं आपल्याला माहीत असतं, 2-2, 4-4 वेळा रिव्हिजन पण झालेले असतात, पण ऐन वेळेवर परीक्षेला बसलेले असताना ह्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या आठवत नाहीत. म्हणून याचं
कंटिन्यू असं रिमेंबरिंग आपल्याला करायला पाहिजे, आठवायला पाहिजे. काय दिलेलं आहे रफ डायग्रॅम काढून पटकन त्या ठिकाणी आपल्याला शोधायला पाहिजे आणि त्याचा सराव होणं हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. म्हणजे हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे विचारलेले असतात. दुसरा एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे, टँजंट सेकंड थेरम. आता टँजंट सेकंड थेरम मी एक्सप्लेन करत नाही, पण ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे की टँजंट सेकंड थेरम काय आहे. बरोबर आहे. दुसरा भाग असा की त्याच्यामध्ये अजून टँजंट सेकंड थेरमच्या पुढे गेलो आपण तर अँगल इन द अल्टरनेट सेगमेंट. व्हॉट इज द अल्टरनेट सेगमेंट याचा विचार आपण करायला पाहिजे. अँगल कसा तयार होतो त्याचा विचार करायला पाहिजे. समजा मी या ठिकाणी अशा प्रकारे सर्कल काढलं, ही एक टँजंट आहे, ठीक आहे. हा एक अँगल तयार झालेला आहे. येस. आता हा जो आर्क दिसतोय आपल्याला हा इंटरसेप्टेड आर्क आहे. कोणत्या अँगलने तयार केला आहे? हा या अँगलने तयार केला आहे. बरोबर. मग आता इकडे लक्ष द्या, हां कशा पद्धतीने विचारात घेऊया. तर हा जो आर्क आहे हा आर्क याने सुद्धा इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणजे काय तर ही सेकंड आहे. ही सेकंड या सर्कलला दोन भागामध्ये विभागते आहे. बरोबर आहे. म्हणजे हे दोन सेगमेंट्स तयार होत आहेत. मग हा अँगल या सेगमेंटमध्ये आहे, तर हे दोन व्हर्टेक्स घेऊन किंवा हे दोन एंड पॉईंट्स घेऊन या आर्कवर कुठलाही अँगल तुम्ही तयार केला तर त्याचं मिझर या अँगल बरोबर असेल. म्हणजे तुम्ही विचारात घ्या की अशा पद्धतीने अँगल तयार केला हा, तरीसुद्धा याचं मिझर या अँगल बरोबर असेल. इकडे तयार केला तरीसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने याचं मिझर मिळेल. इथे तयार केला तरी मिळेल. म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत ह्या आपल्या लक्षात असायला हव्यात. किती छान डिझाईन तयार होतं आहे बघा. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी हे जे अँगल्स तयार होत आहेत या सगळ्या अँगल म्हणजे या आर्कवर कोणत्याही पॉईंटला तुम्ही अँगल तयार केला अल्टरनेट सेगमेंटमध्ये तर तो या अँगलच्या इक्वल असेल. हा भाग तुम्ही इमॅजिन करायचा, लक्षात घ्यायचा आहे. दुसरा भाग असा की तो तुम्ही प्रात्यक्षिक करून बघायचा आहे. म्हणून हे अल्टरनेट सेगमेंटचा जो टॉपिक आहे तो टँजंट सेकंड थेरमच्या नंतरचा आहे. म्हणून अल्टरनेट सेगमेंटमध्ये सुद्धा मल्टिपल चॉईसमध्ये तुम्हाला कदाचित विचारू शकतात. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे या प्रकरणामधला तो म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये मला माहिती आहे की ऑल द फोर व्हर्टायसेस ऑफ द क्वाड्रिलॅटरल वेन लाय ऑन अ सर्कल इट इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. What are the properties of the cyclic quadrilateral? Sum of the opposite angles of the cyclic quadrilateral is 180, and if the opposite angles of the quadrilateral is 180 then all 4 points are concyclic. हा पण भाग आपल्या लक्षात असला पाहिजे. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या ज्या टेस्ट आहेत त्याचा पण आपल्याला विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळा असं असतं की एक क्वाड्रिलॅटरल दिलेला असतो, सर्कल नसतं त्याच्यासमोर त्याच्या भोवती. म्हणजे आपण त्याला म्हणूया की सर्कल त्या 4 व्हर्टायसेसमधून पास होईल असं काढलेलं नसतं, पण तो क्वाड्रिलॅटरल दिलेला असतो. आणि मग तुम्हाला विचारलेलं असतं, त्याचे अँगल्स दिलेले असतात आणि विचारलेलं असतं की इज दिस अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आपण सरळ नाही म्हणतो कारण त्याच्याबरोबर भोवती मला सर्कल दिसत नाही. तसं नाही आहे. म्हणजे खरं तर कन्सेप्ट असा आहे की तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. याचा अर्थ काय तर अपोजिट अँगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल इफ 180 डिग्री, सम ऑफ द अपोजिट अँगल्स इज 180 डिग्री, देन दिस 4 पॉईंट्स lie on a circle. If we draw a circle then these 4 points must lie on a circle. ते चारही पॉईंट सर्कलवरच असतील. हा कन्सेप्ट आहे त्याच्या मागे. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या समजत नाहीत. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ती आकृती असली पाहिजे, सर्कल दिसलं पाहिजे, त्याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल दिसला पाहिजे, तरच तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. असा एक गैरसमज आपला झालेला आहे. तो गैरसमज आपण काढून टाकूया.
ठीक आहे. तर मग बाकीच्या कन्सेप्टकडे आपल्याला सहज जाता येईल. आणि नेक्स्ट आहे पुढचा जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वरचाच एक टॉपिक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. दॅट इज द एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हा थेरमच आहे आणि त्या थेरमचा जर विचार केला आपण तर हा समजा क्वाड्रिलॅटरल तुम्हाला दिला आहे आणि ही एक साईड बघा, हा एक्सटेरियर अँगल. मी पटापट तुम्हाला डायग्रॅम काढून दाखवतो, आपल्याला लगेच फ्लॅश होईल. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल आहे, मी नावं वगैरे देत नाही. मग आता हा थेरम काय आहे तर मेजर ऑफ द एक्सटेरियर अँगल ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज इक्वल टू कोणाबरोबर असेल तर तो असेल त्याच्या ॲडजसंट इंटेरियरच्या अपोजिट अँगलशी. लक्षात घ्या, ॲडजसंट इंटेरियरच्या अपोजिट अँगलशी, म्हणजे हा अँगल याच्याशी कॉन्ग्रेंट असेल. किती सोपं आहे. बऱ्याच वेळा असं असतं की डायग्रॅम आपल्याला नेहमी आपण जशी बघतो त्याप्रमाणे दिलेली नसते, त्यावेळेस आपला गोंधळ, फार मोठा गोंधळ होतो. समजा एक्सटेरियर अँगल मी इथे तयार केला आहे, मी इथे न तयार करता अशा प्रकारचा क्वाड्रिलॅटरल तयार करून आणि असा एक्सटेरियर अँगल देईन. मग हा एक्सटेरियर अँगल दिल्यानंतर मग अपोजिट कॉन्ग्रेंट अँगल कोणता आहे याच्याशी कॉन्ग्रेंट अँगल आपल्या थेरमनुसार. तर विचार करूया की याचा ॲडजसंट हा आहे आणि त्याचा अपोजिट हा आहे, म्हणजे हा अँगल कॉन्ग्रेंट असेल. हे मी का सांगतोय, अतिशय सोपं आहे. तुम्ही म्हणाल की सर हे तर आम्हाला माहिती आहे, पण ज्यावेळेस डायग्रॅम उलटसुलट दिलेल्या असतात त्यावेळेस माझा कन्सेप्ट मला पक्का माहिती असला पाहिजे. मी गोंधळून जाता कामा नये. नाही तर मग काय होतं की ती डायग्रॅम माझ्या समोर नाही, अरे अँगल तर एक्सटेरियर अँगल तर इथेच तयार होतो, इथे कसा तयार झाला, हा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही फारच किरकोळ सांगतायत. किरकोळ नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारच्या शंका येतात, ते विद्यार्थी बोलू शकत नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला कळालेलं नसतं पण आपण बोलू शकत नाही. त्याचं कारण काय, किंवा आपल्याला कमीपणा वाटतो, आपल्याला कोणीतरी हसेल, कोणी असं वाटेल किंवा याला हे सुद्धा येत नाही, असा पण प्रकार असतो. त्याच्यामुळे आपण विचार करून ठेवायचा की असंही असू शकतं, असंही असू शकतं, अशा पद्धतीने करता येईल. हा जो भाग आहे हा अभ्यासाचा भाग आहे, म्हणून हा अभ्यास हा जास्त महत्त्वाचा आहे. येस, हा एक्सटेरियर अँगलचा थेरम तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर इंटरसेक्टिंग कॉर्ड्स हा एक टॉपिक आहे. त्याच्यावर सुद्धा मल्टिपल चॉईसमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात, शक्यतोवर विचारत नाही पण हा एक टॉपिक आहे. मग इंटरसेक्टिंग कॉर्ड्स कशा पद्धतीने, तर सर्कल आहे, दोन डायग्रॅम मी काढतो, पटकन तुमच्या लगेच फ्लॅश होईल. ए बी अँड सी डी, समजा हा ओ पॉईंट असेल तर तुम्हाला हे दोन कॉर्ड्स इंटरसेक्ट इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, असा एक भाग आहे. त्यानंतर टू कॉर्ड्स इंटरसेक्ट इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. ही ए बी कॉर्ड आहे, सॉरी ही ए बी कॉर्ड आहे, ही सी डी कॉर्ड आहे, हा ओ पॉईंट आहे. आता बघा हे दोन कॉर्ड्स आहेत, कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. याचा थेरम फारसा आठवण्याची आवश्यकता नाही, याचा फॉर्म्युला आपल्या लक्षात असला तरी चालेल. पण थेरमच्या मागे कोणत्या पद्धतीचा विचार केलेला आहे तो विचार मी अभ्यासला पाहिजे. नुसताच मला फॉर्म्युला लिहिता आला म्हणजे नुसताच फॉर्म्युला काय लिहायचा आणि कशासाठी लिहिला हा फॉर्म्युला, असा पण विचार आपण करूया. हे कसं प्रूव्ह केलेलं आहे हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सिमिलर ट्रायंगल्स घ्यायचे आहेत आणि त्याचे रेशो. मग याच्यात आणखी दुसरा कन्सेप्ट असा आहे की एओ आणि ओ बी, बघा दोन कॉर्ड्स इंटरसेक्ट झाल्यामुळे, इंटरसेक्ट
कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत, तर ओ या पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट होत आहेत. मग या ओ पॉईंटमुळे बघा, ड्यू टू द पॉईंट ओ द कॉर्ड ऑर लेंथ ऑफ द कॉर्ड इज डिव्हायडेड इंटू द टू पार्ट्स. म्हणजे त्या कॉर्डची जी लांबी आहे ती दोन भागामध्ये विभागली गेली, AO आणि OB. मग त्यांचं असं म्हणणं आहे की AO आणि OB, इफ वी कन्सिडर दॅट AO अँड OB आर द sides of the rectangle, then area of the rectangle formed by the two parts of the one chord is equal to area of the rectangle formed by the two parts of the other chord. म्हणजे काय, तर AO ही AO एक अशी एक साईड घेतली मी आणि OB ही एक दुसरी साईड घेतली, ही OB आहे, ही AO आहे. ठीक आहे. मग AO आणि OB या दोन साईड विचारात घेऊन जो काही रेक्टँगल तयार होईल त्याचा एरिया, म्हणजे याचा रेक्टँगलचा एरिया कसा काढणार आपण, OA इंटू OB. येस. आणि दुसरा रेक्टँगल जो तयार होतो आहे कोणामुळे, तर OC अँड OD. येस. त्याच्यामुळे हा एक रेक्टँगल तयार झाला, म्हणजे OC इंटू OD, म्हणजे हे इक्वल असतं. हा फॉर्म्युला झाला. हा फॉर्म्युला आपण पटकन लिहू शकतो बघा, AO इंटू OB इज इक्वल टू OC इंटू OD. बरोबर. मग त्याच्या मागची भूमिका ही आहे की या ठिकाणी या दोन पार्ट्समुळे तयार झालेला जो काही रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलचा एरिया आणि या रेक्टँगलचा एरिया A1 इज इक्वल टू A2 असतो. बरोबर आहे. आता हाच कन्सेप्ट इथे आहे. तुम्ही म्हणाल की सर इथे आपल्याला फॉर्म्युला कसा मिळेल, इथे सुद्धा आपण हे प्रूव्ह करून घेतलेलं आहे, याचा थेरम आहे, याचं सुद्धा प्रूफ आपल्याला लिहिता येतं. येस. मग आता येथे टू कॉर्ड्स इंटरसेक्ट ईच अदर इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. म्हणजे एक्सटेरियर ऑफ द सर्कलमध्ये या दोन कॉर्ड्स इंटरसेक्ट झालेले आहेत. लक्षात घ्या. पुन्हा आपल्याला फॉर्म्युला असाच मिळणार आहे बघा, OB इंटू OA. बघा मी काय काय लिहिलं आहे, OB इंटू OA इज इक्वल टू OD इंटू OC. बघा हे चाललं आहे. AO किंवा OA इंटू OB. येस. OA मी हा एक्सटर्नल पार्ट घेतला आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, इथे लिहिताना खूप गोंधळ होतो, AO इंटू AB असं लिहून टाकतात. चूक. कारण तो कन्सेप्टच समजला नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्या O या पॉईंटमुळे दोन पार्ट्स कॉर्डचे कोणते आहेत, तर पहिला पार्ट आहे OB. येस. आणि दुसरा पार्ट आहे OA. त्याचप्रमाणे या कॉर्डचे दोन पार्ट्स कोणते, तर OC हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट OD. AB आणि CD घ्यायचे नाहीत, ते भाग घ्यायचे नाहीत, ते त्या कॉर्डचे पार्ट नाही आहेत, ती टोटल कॉर्ड आहे, हे लक्षात घ्या. म्हणून अशा पद्धतीचे कन्सेप्ट आणि या कन्सेप्टवर आधारित उदाहरण. मग आता याच्यामध्ये विचार करा की 1 2 3 4 त्याच्यापैकी 3 व्हॅल्यू मला दिलेल्या असतात तर चौथी काढता येईल. बऱ्याच वेळा असं दिलेलं असतं की AB दिलेली असते, AO दिलेली असते, OB दिलेली नसते आणि बाकीच्या OD दिलेली असते तर OC काढायची असते. वेगवेगळे उदाहरणं त्या ठिकाणी दिलेले असतात. पण डायग्रॅम काढून परफेक्ट त्या डायग्रॅममध्ये आपण व्हॅल्यूज लिहून आपल्याला इमॅजिन करता येतं, फॉर्म्युला लिहिता येतो आणि त्या पद्धतीने सोडवता येतं. हे क्रॉस मल्टिप्लाय करणं वगैरे ते सगळं प्रोसेस आहे. ती प्रोसेस आपल्याला सहज येईल असं मला गॅरंटी आहे. मग आता प्रश्न कसे विचारले जातात, आता आपण सुरुवात करूया प्रश्नांना. हे झाले सगळे कन्सेप्ट. म्हणजे सर्कल या प्रकरणावर अशा प्रकारचे कन्सेप्ट आणि अशा प्रकारचे उदाहरणं, याच्यावर आधारित उदाहरणं हे आपल्याला निश्चित विचारलेले असतात. एक 7-8 प्रश्न आपण जस्ट काय म्हणूया आपण की सॅम्पल म्हणून एक 4-5-10 प्रश्न आपण विचारात घेऊया.
फारसं आपण, कारण मी तुम्हाला कन्सेप्ट दिलेले आहेत, ह्या म्हणजे रिव्हिजनसारख्या हे कन्सेप्ट दिलेले आहेत, हे पुन्हा तुम्ही एकदा बघायचे आहेत. पुस्तकात दिलेले जे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेमधले वेगवेगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सोडवण्याचा सराव करायचा आहे. मी जम्पिंग क्वेश्चन जे सांगितले ते तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, हा भाग लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही स्वतः ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी कलेक्ट करणार आहात आणि ते क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात. पहिला क्वेश्चन समजा असा विचारला आहे आपल्याला, 2 सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर सच दॅट ईच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. बघा, 2 सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर सच दॅट ईच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज 12, then what is the radius of each circle? दोन सर्कल्स आहेत, दोन सर्कल्स एकमेकांच्या सेंटर्समधून जात आहेत. विचार करा की दोन सर्कल्स एकमेकांच्या सेंटरमधून जात आहेत. समजा हा एक सर्कल काढला मी, बरोबर आहे, आणि दुसरं एक सर्कल काढलं, ते ह्या सेंटरमधून जात आहे, बरोबर, आणि हा पण सेंटर आहे. येस. आता ज्यावेळेस मी एवढी रेडियस घेईल त्यावेळेस हे सर्कल मिळेल, आणि ज्यावेळेस मी ह्या सेंटरवरून एवढी रेडियस घेईल तर हे सर्कल मिळेल. काढून बघा तुम्ही, बरोबर आहे. हे डिस्टन्स किती आहे? 12, म्हणजे रेडियस किती आली? 12 सेंटीमीटर. किती सोपं आहे. तुम्ही हे घरी करून बघा. समजा 12 सेंटीमीटर, तुम्ही 3 सेंटीमीटर घ्या, 3 सेंटीमीटरचा एक सर्कल काढा, बरोबर आहे. आता पुन्हा आपल्याला जर या सेंटरमधून जाणारं सर्कल हे काढायचं असेल तर मला एवढं डिस्टन्स घेतलं पाहिजे. येस. अशा पद्धतीने तुम्ही विचार करा. 12 सेंटीमीटर येईल. सेकंड क्वेश्चन, अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. बघा, आता टँजंट टू द सर्कल हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये माझा सांगायचा राहून गेला. टँजंट टू द सर्कल, टँजंट अँड सर्कल हा एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये होता, तो माझा खरोखर राहून गेला. आता मी तुम्हाला सांगतो की टँजंट अँड रेडियस परपेंडिक्युलर टू ईच अदर हे आपल्याला माहिती आहे. मग आता टँजंट अँड रेडियस म्हणजे काय? कुठली टँजंट अँड कुठली रेडियस का? नाही, तर रेडियस ड्रॉन थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू दॅट टँजंट. बरोबर, हे आपल्याला कन्सेप्ट दिलेला आहे. प्रश्न असा आहे, अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. बघा, एक पॅरलेलोग्राम दिलेला आहे आणि ते सर्कल सगळ्या साइड्सला टच होत आहे. पॅरलेलोग्राम बघा, सो दॅट द पॅरलेलोग्राम मस्ट बी. तो पॅरलेलोग्राम कोणता असेल? विचार करूया आपण. समजा अशा पद्धतीने सर्कल आहे, पॅरलेलोग्राम म्हटलेलं आहे. येस, असा विचार करूया. तुम्ही जर बघितलं तर तो पॅरलेलोग्राम असं म्हटलेला आहे. तो जर रेक्टँगल आहे असं म्हटलं असतं तर तो स्क्वेअर झाला असता, बरोबर. म्हणून हा पॅरलेलोग्राम असं म्हटलेला आहे. धिस क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम मीन्स हे 4 टँजंट्सने तयार होणारा हा पॅरलेलोग्राम आहे. पण हा ऑलरेडी पॅरलेलोग्राम नसून इट इज अ रॉम्बस. हा काय असतो? नेहमी रॉम्बस असतो. म्हणून ॲन्सर काय येईल आपलं? रॉम्बस. अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम, सो पॅरलेलोग्राम मस्ट बी अ रॉम्बस. तो रॉम्बस असला पाहिजे, बरोबर आहे. आता उद्या उठून प्रश्न असा येईल की अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ द रेक्टँगल,
सो दॅट द रेक्टँगल मस्ट बी अ स्क्वेअर. कारण आपल्याला रेक्टँगल म्हटलं की 90 डिग्री येणार, पॅरलोग्राम म्हटलं की 90 डिग्री येईलच याची गॅरंटी नाही, बरोबर. त्यामुळे हा अशा पद्धतीने रॉम्बस तयार होऊ शकतो. येस, पॅरलोग्राम म्हटलं तर रॉम्बस तयार होईल. नेक्स्ट क्वेश्चन. अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ACB. बघा, मी तुम्हाला जो मुद्दा सांगितलेला होता कन्सेप्टमध्ये, तोच मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. अँगल ACB, डायग्रॅम काढतो छोटीशी, लगेच लक्षात येईल आपल्याला. अँगल ACB, हा ACB अँगल ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. ठीक आहे, सेंटर O आहे, आपण O सेंटर घेऊया. इफ अँगल ACB इज इक्वल टू 65, हा अँगल 65 आहे. येस, फाइंड द मेजरमेंट ऑफ आर्क ACB. फाइंड द मेजरमेंट ऑफ आर्क ACB. याचा आर्क ACB मला काढायचं आहे. पर्याय काय काय दिलेत बघा. 65 हा एक पर्याय दिला आहे, 130 हा दुसरा पर्याय दिला आहे, 295 हा तिसरा पर्याय दिला आहे आणि 230 हा तिसरा पर्याय दिला. बऱ्याच वेळा हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला हा अँगल दिला आहे ना, म्हणजे हा आर्क काढायचा आहे, याच्या दुप्पट किती केले 130, लगेच 130 उत्तर लिहिलं आपण, काम आपलं संपलं. आपण प्रश्न वाचला पाहिजे, तो क्लिअर कट आपल्याला आकलन त्याचं झालं पाहिजे. आपण प्रश्न वाचत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या आर्कचं मेजर काढायचं आहे, तर या आर्कचं मेजर काढायचं आहे, लक्षात घ्या. मग या आर्कचं मेजर मी कसं काढणार, किती सोपं आहे. या आर्कचं मेजर किती 130, उत्तर 130 लिहायचं नाहीच आहे, मला ACBचं मेजर काढायचं आहे. मग टोटल सर्कल किती 360, त्याच्यातून 130 वजा करा. 360 मायनस 130 म्हणजे किती येईल ॲन्सर 230, म्हणजे ॲन्सर इज 230. हा कन्सेप्ट मी तुम्हाला देतो आहे की आपण प्रश्न अतिशय काळजीपूर्वक वाचणं, याच्यातून आपल्याला 50% आकलन होतं. त्यामुळे आपण वाचन करणं किंवा आकलनासहित वाचन हे जास्त महत्त्वाचं आहे. माझे अभ्यास तंत्र आणि मंत्र हे जे 16 ते 17 भाग मी केलेले आहेत, त्या प्रत्येकामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. तुम्ही जर ते ऐकले नसतील तर अगदी आवर्जून ते ऐका, वेळ काढून ऐका, कारण त्याच्यामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत ते सगळे अभ्यासाशी निगडीत आहेत. म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याच्याशी ते निगडीत आहेत. म्हणून आपल्याला कुठल्याही प्रश्नपत्रिकेतला प्रश्न हा काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि तो प्रश्न मला समजतो आहे की नाही याचं पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे मला प्रश्नच जर समजत नसेल तर पुढे उत्तर लिहिण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे मला येण्याचा प्रश्नच नाही, असा त्याच्यातला भाग आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD. बघा, इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD हा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, twice the measure of angle A, twice the measure of angle A is thrice the measure of angle C. Find measure of angle C. फाइंड मेजर ऑफ अँगल C असं मला काढायचं आहे. क्वेश्चन नीट वाचायचा आपण. ओके, मी तो वाचला. मग आता याच्यावरून माझ्या काय लक्षात येईल, आता ट्वाइस ऑफ अँगल A इज इक्वल टू थ्राईस ऑफ अँगल C. क्वाड्रिलॅटरल कोणता आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सम ऑफ द मेजर्स ऑफ द
अपोजिट अँगल्स ऑफ दॅट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180 डिग्री. हा थेरम मला माहिती आहे, ही प्रॉपर्टी मला माहिती आहे, याच्यावरून मी पुढे जाणार आहे. इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ट्वाईस मेजर ऑफ अँगल ए. आता अँगल एसाठी मी नुसता ए वापरतो. 2a इज इक्वल टू इज म्हणजे इज इक्वल टू थ्राईज द मेजर ऑफ अँगल सी. थ्राईज द मेजर ऑफ अँगल सी म्हणजे 2a इज इक्वल टू 3c. मग आता याच्यावरून कसा विचार करणार मी? मला अँगल सीचं मेजर काढायचं. मग अँगल सीचं मेजर जर मला काढायचं असेल तर मला काय करता येईल? तर अँगल ए इज इक्वल टू हा 2 मी जर इकडे आणला तर 3/2c असं होईल. म्हणजे ए इज इक्वल टू किती येईल? 3/2c. येस. पुढे आपण जाऊया. बट अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री हे मला माहिती आहे. येस. मग अँगल ए किती? 3/2c प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. मग इथे 3c हा 2ने मला मल्टिप्लाय करायचं आहे पूर्ण याला, म्हणजे 3c प्लस 2c इज इक्वल टू 360. आणि मग त्याप्रमाणे इथे येईल 5c इज इक्वल टू 360 आणि हेन्स c इज इक्वल टू 360/5 आणि 360/5 केलं तर येतं 72 डिग्री. जे इथे आपला गोंधळ होतो की हे आपल्याला सोडवता आलं पाहिजे, याचं आकलन मला झालं पाहिजे. हे अशा पद्धतीने मी सोडवलं. दॅट इज 72 डिग्री इथे. मग तुम्ही असं म्हणाल की सर 3c प्लस 2c आलेलंच आहे, मग पुन्हा हे का केलं तुम्ही? हे मी करू शकलो असतो, पण आपल्याला समजण्यासाठी ज्या प्रश्नामधून दिलेलं आहे त्या प्रश्नामधून मी इथे आलो, हे लक्षात घ्या. त्या प्रश्नामधून मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो की मला असं दिलेलं आहे, मग मला काय करता येईल. पण ए प्लस सी मी लिहिलेलं आहे इज इक्वल टू 180, पण त्या ठिकाणी मला थ्राईस मुद्दे दिले आहेत बघा. ट्वाइस मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू थ्राईस द मेजर ऑफ अँगल सी. अँगल सीचं मेजर काढलं, अँगल एचं मेजर काढून बघा तुम्ही. बरोबर आहे. अँगल एचं मेजर काढून बघा आणि अँगल एचं मेजर काढल्यावर ट्वाईस ऑफ अँगल ए करून बघा आणि थ्राईस ऑफ अँगल सी करून बघा. दोघं व्हॅल्यू इक्वल येतात का? 216 येतात. येस. तुम्ही सोडवून बघायचं आहे, प्रयत्न करायचा. ठीक आहे. पुढे आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. हाऊ मेनी सर्कल्स कॅन ड्रॉन पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. सोपा क्वेश्चन आहे, आपला आधीच झालेला आहे. 1 अँड ओनली 1. नेक्स्ट क्वेश्चन. 2 सर्कल्स ऑफ रेड आय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच ईच अदर एक्सटर्नली. काय काय म्हणतोय बघा. एका सर्कलची रेडियस आहे 5.5, दुसऱ्या सर्कलची रेडियस आहे 4.2. येस. टच ईच अदर एक्सटर्नली सोपं आहे. रेडियस दिलेली आहे ते पण लक्षात घ्यायचं. रेडियस दिली आहे का डायमीटर दिलेला आहे? बऱ्याच वेळा डायमीटर दिलेला असतो, मग विद्यार्थी करतात त्या डायमीटरची बेरीज, आणि डायमीटरची बेरीज करून काही आपल्याला त्या ठिकाणी 2 सेंटरमधलं डिस्टन्स मिळणार नाही. येस. या 2 सेंटरमधलं डिस्टन्स मला काढायचं आहे. एक्सटर्नली दोघांची बेरीज करा, सरळ आपल्याला त्या ठिकाणी डिस्टन्स मिळेल 9.7. आणि पर्याय आहे तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी चूज करता येईल. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. बघा, कन्सेप्ट घेताना मी हे सगळे क्वेश्चन्स त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सांगितले होते की असं होऊ शकतं, असं येऊ शकतं. तर व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल? 90 डिग्री. 2 सर्कल्स हॅव्हिंग डायमीटर. बघा, वाचन का महत्त्वाचं आहे. आता डायमीटर दिलेले आहेत आपल्याला. 2 सर्कल्स हॅव्हिंग डायमीटर 8 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. 2 सर्कल्स हॅव्हिंग डायमीटर 8 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटरचे सर्कल आहेत. टच ईच अदर इंटरनली.
हे सर्कल्स इंटरनली टच होत आहेत, मग इंटरनली टच होत आहेत म्हणजे रेडियसची वजाबाकी होईल. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. मग आता याची रेडियस काढा किती 4, याची रेडियस काढा किती 3, दोघांची वजाबाकी करा इज इक्वल टू 1. त्यामुळे आन्सर इज 1. आता पर्याय दिलेला आहे 8 आणि 6 डायमीटर आहे, म्हणून पर्याय दिलेला आहे 14 सुद्धा दिला आहे. म्हणून बरेचसे विद्यार्थी काय करतात, 8 + 6 8 - 6 14 पण आहे पर्याय, कारण त्यांना लक्षात येत नाही इंटरनली एका वजाबाकी करायची का, ते बेरीज करून मोकळे होतात. तो पर्याय पण आहे. त्यानंतर 8 - 6 2 पण आहे, पर्याय 2 पण दिलेला आहे बघा. म्हणजे आपल्याला जे पर्याय देताना तुम्ही काय करू शकतात, तुम्ही कसा विचार करू शकतात, त्या दृष्टीने पर्याय दिलेले असतात. लक्षात घ्या. त्यामुळे खरं उत्तर वेगळं असतं आणि आपल्याला वाटणारं उत्तर वेगळं असतं. ते सगळे पर्याय त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले असतात. पुढचा प्रश्न आपण घेऊया. क्वाड्रिलॅटरल PQRS. एक PQRS क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. एक डायग्रॅमच दिलेली आहे आपल्याला. ती डायग्रॅम आधी झालेली आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने होतं आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची डायग्रॅम आहे. त्याचा एक्सटेरियर अँगल त्या ठिकाणी दिलेला आहे. डायग्रॅम अशा पद्धतीने दिली आहे. हा एक्सटेरियर अँगल दिला आहे. इथे नाव दिलेलं आहे PQRS. PQRS अशी एक डायग्रॅम दिली आहे. मी उदाहरण वाचतो. इन क्वाड्रिलॅटरल PQRS इफ अँगल RSP, अँगल RSP हा अँगल किती आहे तर 80 डिग्री. देन फाइंड द अँगल RQT. हा टी पॉईंट आहे बघा, RQT याचं मी जर काढायचं 80च येईल. संपलं. मग आता इथे जर मला तो थेरम माहीत नसेल तर मी कशा पद्धतीने काढेल. थेरम माहीत नसेल, मला कुठला तरी थेरम माहिती असलं पाहिजे ना. समजा मला डायरेक्ट असं माहीत नाही की हा एक्सटेरियर अँगल हा इंटेरियरच्या अपोजिटशी कॉन्ग्रेंट असतो असं माहीत नसलं तर मग मी काय करेल, हा S हा 80 आहे, हा किती येईल 100 येईल. हे दोघं लिनियर पेअरमध्ये म्हणजे हा 80 येईल. वन ॲट द सेम. कोणत्याही प्रकारे आपण करू शकतो. मी सगळेच उदाहरणं घेईल असं मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं नाही की बा सगळेच उदाहरणं घेईल, सगळेच घेणार नाही हे मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे. कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये अनेक उदाहरणं अशी आहेत, अनेक कन्सेप्ट्स आहेत, अनेक विचार आहेत. त्यामुळे माझे कन्सेप्ट माझे क्लिअर असल्यानंतर प्रश्न कुठलाही येवो मी ते सहज सोडवू शकतो. ही भूमिका घेऊन मी सगळे व्हिडिओ या ठिकाणी तयार करतो आहे. हे मी 7, 8, 9 प्रश्न काय जे घेतलेले असतील अशाच पद्धतीचे काही प्रश्न तुम्ही तिसऱ्या प्रकरणावरचे शोधा, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. मात्र त्याच्या आधी त्या प्रकरणाची थोडी रिव्हिजन करा. त्याच्यात कुठले कुठले थेरम दिलेले आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे कन्सेप्ट दिलेले आहेत, ते सगळे कन्सेप्ट तुम्ही एकत्र करा, त्याचं थिंकिंग करा, त्याचा विचार करा आणि त्याच्यानंतर ते प्रश्न सोडवायला सुरुवात करा. प्रश्न सोडवता सोडवता आपल्याला अडचण आली तर आपण त्या कन्सेप्टकडे पुन्हा बघा, पुन्हा ते बघा, ते पुस्तक उघडा, तो थेरम बघा, त्या थेरममध्ये काय दिलेलं आहे ते बघा आणि मग पुन्हा आपल्या प्रश्नाकडे या. अशा पद्धतीचा अभ्यास करण्याची ही प्रक्रिया असते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रकरणाकडे जाणार आहोत. त्याचे MCQ कशा पद्धतीने, त्याचे कन्सेप्ट कशा पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत किंवा कसा विचार आपण करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित बघणार. धन्यवाद. तुम्हाला जर हे सगळे आवडत असतील की अशा पद्धतीने रिव्हिजन माझी होते आहे तर मला निश्चित कळवा. ठीक आहे. धन्यवाद.